नमस्कार, मी ॲडव्होकेट सुधीर मोरे. एक महत्त्वाच्या विषयासंदर्भात आपण सांगलीमध्ये आंदोलन सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी करणार आहोत. त्याचा विषय असा आहे की केंद्र शासनातर्फे 8वीमध्ये जी मुलं शिकतात त्या मुलांना एक NMMS नावाची स्कॉलरशिप दिली जाते की जी स्कॉलरशिप 4 वर्ष 9वी 10वी 11वी आणि 12वी अशी 4 वर्षी ती स्कॉलरशिप दिली जाते. साधारणतः वर्षाला 12,000 या पद्धतीने 12 चौक 48,000 रुपये स्कॉलरशिप ती NMMSची दिली जाते. प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये त्या संबंधित विद्यार्थ्याच्या अकाउंटवरती टाकले जातात. मग ते NMMSची परीक्षा पास झाल्यानंतर 9वी 10वी आणि 11वी 12वी या 4 वर्षांसाठी त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी आणि आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल कुटुंब आहेत ज्यांना शिक्षणाचा खर्च करणं पेलवत नाही अशासाठी केंद्र शासनाने चालू केलेली एक ही शिष्यवृत्ती आहे. तर यामध्ये 2018 साली माननीय त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सारथी नावाची एक संस्था स्थापन केली की या संस्थेतर्फे बऱ्याच विद्यार्थ्यांना विविध घटकातल्या स्कॉलरशिप दिली जाते. जसं की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी मुलं असतील, पोलीस भरतीचा अभ्यास करणारी मुलं असतील किंवा काही लोकांना ड्रायव्हिंग शिकायचं असेल किंवा कौशल्य आधारित काही कोर्सेस आहेत, अशा बऱ्याच कोर्सेसला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातील मुलांना विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. अगदी त्याच पद्धतीनं NMMSची जी स्कॉलरशिप आहे ती केंद्र सरकारची स्कॉलरशिप आहेच, पण त्याचसोबत महाराष्ट्रातील मराठा समाजातील काही मुलं जे आहेत 8वीला NMMSची परीक्षा देणारे, ती परीक्षा मुलांनी केवळ पात्र जरी झाले किंवा पास झाले की त्यांना सारथी या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेतर्फे 9,000 रुपये वार्षिक स्कॉलरशिप मिळत होती. म्हणजे साधारणतः 9वी 10वी 11वी 12वी या 4 वर्षांसाठी 36,000 रुपयेच्या दरम्यान ती स्कॉलरशिप दिली जात होती. परंतु सन 2025-26 मध्ये ही स्कॉलरशिप काही कारणास्तव बंद करण्यात आली. त्याचा आम्ही पाठपुरावा केला तर आम्हाला अशी उत्तर मिळालेत की शासनाने वरून निधी न पाठवल्यामुळं आम्हाला ही स्कॉलरशिप बंद करावी लागत आहे आणि गेल्या वर्षभरापासून ती स्कॉलरशिप मिळत नाही आहे. सध्या त्या स्कॉलरशिपचा फायदा ग्रामीण भागातल्या गोरगरीब कुटुंबातल्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं होत होता. 9वी 10वी 11वी 12वी ह्या वर्गांमध्ये शैक्षणिक गळतीचं प्रमाण खूप आढळतं. त्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असतं. मुलींच्या बाबतीत जर विचार केला तर ही शिष्यवृत्ती त्यांच्यासाठी त्यांच्या खर्चासाठी खूप महत्त्वाची ठरत होती. कारण बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाबाबतीत जी अनास्था दिसते त्या अनास्थेवरती एक उपाय म्हणून ही शिष्यवृत्ती काम करत होती. काही मुलींचं 10वीमध्ये शिक्षण बंद होतं किंवा 11वीमध्ये शिक्षण बंद होतं. ते शिक्षण बंद होत नव्हतं. कारण का तर या स्वार्थीच्या स्कॉलरशिपमुळं त्यांना शैक्षणिक हातभार शासनाकडून लावला जात होता. त्यामुळं पालकांच्यावरचा जो शिक्षणाचा खर्च आहे त्याचा भार कमी पडत होता. परंतु सदर सारथीची शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळे बऱ्याच ग्रामीण भागातल्या कुटुंबामध्ये, ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये, विद्यार्थ्यांच्यामध्ये शैक्षणिकच्या बाबतीत शैक्षणिक जो खर्च होता त्याचा हातभार कमी झाल्यामुळं यापासून बरेच शिक्षणापासून बरेच मुलं मुली वंचित राहू शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे. तर शासनानं अतिशय चांगल्या योजना आल्यात. MPSCचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी सारथीकडून सहाय्य केलं जातं. पोलीस भरती करणाऱ्या मुलांना सहकार्य केलं जातं. परंतु हे 8वी 9वीची जी लहान मुलं आहेत यांची स्कॉलरशिप बंद करून शासनानं जो निर्णय घेतलेला आहे हा कुठेतरी निषेधार्ह आहे असं वाटतो. आणि ही स्कॉलरशिप परत नव्यानं सुरू व्हावी. लाडकी बहीणसारखी योजना सरकारने सुरू केलेली आहे आणि त्याच लाडक्या बहिणीची हे मुलं आहेत. म्हणजे हे लाडका भाचा आणि लाडकी भाची योजना म्हटली तर त्याला फारसं काय वावगं ठरणार नाही. त्यामुळे शासनानं या मुलांना सारथीची स्कॉलरशिप परत सुरू करावी आणि परत त्यांना निधी उपलब्ध करून देऊन महाराष्ट्रातील तमाम 70,000 ते 75,000 मुलांना ह्या स्कॉलरशिपपासून वंचित सध्या राहावं लागतंय. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की ह्या सारथीच्या स्कॉलरशिपमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची एक आवड निर्माण झाली होती. परंतु ती परीक्षाच बंद झाल्यामुळं, त्या सारथीची स्कॉलरशिप बंद झाल्यामुळे बऱ्याच लोकांनी अभ्यासाकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी पाठ फिरवले दिसून येते. तर या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक विचार करून शासनाने ही स्कॉलरशिप सुरू करावी यासाठी आम्ही पाठपुरावा देखील केलेला आहे. परंतु याची शासन दरबारी दखल घ्यावी म्हणून येणाऱ्या सोमवारी दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी सांगली
यांच्या कार्यालयाच्या समोर आपण 1 दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. सदर आंदोलन आपण 3 जानेवारी दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी करायचं ठरवलं होतं. परंतु सांगली महानगरपालिकेच्या इलेक्शन्स तिथं सुरू होत्या, तिथं आचारसंहिता सुरू असल्यामुळं आपण ते काही कारणास्तव आंदोलन पुढं ढकललं होतं. परंतु तेच आंदोलन आपण 1 दिवसाचं लाक्षणिक धरणं आंदोलन येणाऱ्या सोमवारी आपण करणार आहोत. आपल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न यामध्ये असल्यामुळे बऱ्याच पालकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे आंदोलन कसं यशस्वी होता येईल यासाठी प्रयत्न करावा असं मी आपल्याला विनंतीही करतो, आवाहनही करतो. धन्यवाद.